छत्रपती संभाजीनगरातून। छत्रपती संभाजीनगरमधील अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉक्टर सतीश सोनावणेला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे, तर उर्वरित 8 आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी दिलेले आहेत। दरम्यान या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 12,80,331 रुपयांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे। आणि याच महत्त्वाच्या घटनेसंदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रामनाथ ढाकणे यांच्याकडनं। रामनाथ, आपण पाहतोय की आता अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर सतीश सोनावणे यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। कशा पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर शहरात काही दिवसापूर्वी म्हणजेच 12 मेला गर्भपात प्रकरणाचे एका सेंटरवरती छापा मारला होता आणि त्यामधून 12,78,000 पेक्षा अधिक रक्कम ही ताब्यात घेतली होती। आणि त्यानंतर पोलिसांनी जसा जसा या प्रकरणाचा सखोल तपास सुरुवात केली तशी तशी नवनवीन माहिती या प्रकरणाची उघडकीस आलेली आहे। वाळूज असेल, सिल्लोड असेल, त्यानंतर भोकरदन असेल, असे जे धागेदोरे आहेत ते या संपूर्ण प्रकरणाचे मिळाले होते। आणि त्यानंतर सिल्लोड म्हणून 10 जणांची जी टोळी आहे ती पोलिसांनी ताब्यात घेतली होती। त्यावेळी सर्वात मोठ्या टोळीचा पर्दाफाश जो आहे तो पोलिसांनी केला होता। आणि या प्रकरणामध्ये 9 आरोपीपैकी 8 जणांची जी कोठडी आहे ती आता न्यायालयीन कोठडी त्यांना सुनावण्यात आलेली आहे। आणि त्यापैकी या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार जो आहे डॉक्टर सतीश सोनवणे याला पोलीस कोठडीतच ठेवण्यात आलंय। नक्कीच धन्यवाद रामनाथ, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट घेत राहणार। तर अवैध गर्भलिंग निदान प्रकरणातली ही मोठी अपडेट।